बातमी यवतमाळमधून आहे। यवतमाळमध्ये राज्यमंत्र्यांचं नाव लिहिलेल्या ट्रकमधून दारू तस्करी होत असल्याचं समोर आलेलं आहे। या कारवाईमध्ये 64,72,360 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त झालाय। या प्रकरणी पुसद शहर ठाण्यात गुन्हे देखील दाखल झालेले आहेत, तर 7 जणांना ताब्यातही घेण्यात आल्याची माहिती मिळते। हा ट्रक राज्यमंत्र्यांच्या चुलत भावाच्या मालकीचा असल्याची माहिती आहे। हा ट्रक हडपसर येथून नागपूरकडे निघाला होता आणि या ट्रकवर राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर असं ठळक अक्षरात नाव लिहिलं होतं। हा ट्रक उभा असताना त्यातून विदेशी कंपनीच्या दारूचे बॉक्स उतरवताना पोलिसांच्या पथकाला दिसलं। त्याच वेळेस त्यांनी मुद्देमाल जप्त केलाय। त्यानंतर चौकशीमध्ये हा ट्रक राज्यमंत्र्यांच्या चुलत भावाच्या मालकीचाही असल्याचं समोर आलेलं आहे। यवतमाळमधील हा सगळा प्रकार आहे। राज्यमंत्र्यांच्याच नावे लिहिलेल्या ट्रकमधून दारू तस्करी होत असल्याचं समोर आलंय। या कारवाईमध्ये पोलिसांनी 64,72,360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी पुसद शहर ठाण्यात गुन्हा देखील दाखल झालाय। या संदर्भात संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। संजय, अगदी अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी आहे आणि हडपसर येथून नागपूरकडे हा ट्रक निघाला होता आणि मुख्य म्हणजे त्या ट्रकवरती ठळक अक्षरामध्ये मेघना दीदी साकोरे बोर्डीकर असं स्पष्ट लिहिलं होतं। आणि हा हडपसर इथून नागपूरकडे निघालेला ट्रक रात्री उभा असताना त्यातून विदेशी कंपनीचे जे दारूचे मद्याचे जे बॉक्सेस आहेत ते काही लोक उचलत आहेत असं पोलिसांना दिसलं आणि पोलिसांना याबद्दल आधीच संशय होता। त्यांना गुप्त माहिती सुद्धा मिळाली होती असं आता कळतंय आणि पोलिसांनी शेतातीने हा ट्रक पकडला। त्यामधून जे 7 लोक जे हे सगळं काम करत होते त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांची झडती घेतली, त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली आणि त्यामधून दारूची हेराफेरी होत होती हे आता निष्पन्न झालेलं आहे। आणि मुख्य म्हणजे हा जो ट्रक आहे हा या राज्यमंत्र्यांच्या चुलत भावाच्या मालकीचा आहे असं आता पोलीस सांगतायत। आणि विदेशी मद्याचा जो माल जप्त केलेला आहे त्याची किंमत 64,72,000 रुपये असल्याचं बोललं जात आहे आणि 7 लोकांना जसं अटक करण्यात आलेली आहे। त्यापैकी काही लोक पुणे, काही वाशिम अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातले लोक आहेत आणि त्यांना अटक केल्यानंतर आता त्यांची तपासणी सुरू आहे। कधीपासून हे सुरू होतं आणि निश्चितच संजय, त्यामुळे एकूणच काय तर राज्यमंत्र्यांच्या अर्थातच राज्यकर्त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना कायद्याचा धाक आहे का, हा सवाल इथं उपस्थित होतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।